कालच्या भागामध्ये आपण बघितलेलं होतं की भंते नागसेन यांनी पुण्यधर्म हे कशा कशामध्ये आहे हे राजा मिलिंद यांना सांगितलं होतं. त्यामध्ये शील असेल, श्रद्धा असेल, वीर्य असेल, स्मृती असेल, समाधी असेल, यामध्ये पुण्यधर्म आहेत किंवा हे पुण्यधर्म आहेत. आणि त्यामध्ये आपण शीलाची ओळख बघितलेली होती, श्रद्धाची ओळख बघितलेली होती आणि त्याच्यानंतर वीर्य बघितलेलं होतं आणि स्मृती बघितलेलं होतं. आणि यानंतर यामध्ये जे काही मिलिंद प्रश्न या ग्रंथामधलं दुसऱ्या खंडामधलं दुसरं प्रकरण या ठिकाणी बघणार आहोत. त्यामध्ये सुद्धा लक्षण प्रश्न आहेत. तर यामध्ये सर्वात प्रथम जे काही वस्तू असतात त्या वस्तूच्या अस्तित्वाची प्रक्रिया याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी जे काही प्रश्नाची शहानिशा आहे ते करण्यासाठी राजा मिलिंद आणि भंते नागसेन बसलेले असताना राजाने प्रश्न केला, भंते, जन्मास आलेली व्यक्ती आणि प्रौढ अवस्थेतील व्यक्ती या दोन्ही व्यक्ती एकच असतात की बदलून बदलून भिन्न असतात? आणि यानंतर या ठिकाणी राजा म्हणते की याचं जे काही उदाहरण आहे तर हे एखादं उदाहरण देऊन मला स्पष्ट करून सांगा की हे नेमकं काय आहे. आणि नागसेन भंते त्यानंतर सांगतात की महाराज, समजा जेव्हा आपण अगदी लहान बालक होतात, निव्वळ मासाचा गोळा, इतके आजार की केवळ खाटेवर उताने पडून राहत होता, परंतु आता आपण मोठे झाले आहात, चांगले प्रौढ. तेव्हा आपण लहान असताना जी व्यक्ती होतात ती व्यक्ती आता प्रौढावस्थेत आहात असे आपणास वाटते काय? म्हणजे एखादा जो काही बालक असतो, हा बालक ज्याला काही कोणत्या गोष्टीची समज नसते, तो बालक आणि नंतर तो जेव्हा मोठा होईल, म्हातारा होईल, तो व्यक्ती, हे दोनच व्यक्ती आहेत, एकच आहेत असं तुम्हाला वाटतात काय? असं नागसेन भंते त्या ठिकाणी राजाला विचारते. आणि त्यानंतर मिलिंद राजा म्हणते की नाही भंते, आता माझ्यात भिन्नत्व निर्माण झालेलं आहे. म्हणजे मी आता वेगळा आहे. बचपन जेव्हा लहान होतो तेव्हा वेगळा होतो, आता वेगळा आहे. मग त्यानंतर नागसेन भंते म्हणतात की महाराज, आपण जर बालपणी असलेली व्यक्ती प्रौढ अवस्थेत नसाल तर मग कोणी आपले माता पिता अगर आचार्यही नाहीत असेच म्हणावे लागेल. तसेच असेल तर कोणी ज्ञानी किंवा श्रीवान देखील होऊ शकत नाही. आपल्या भिन्न भिन्न अवस्थातील म्हणजे बाल्यावस्थेतील माता वेगळ्या आणि प्रौढावस्थेतील माता वेगळ्या मानावे लागतील. शिल्प शिकणारा दुसरा आणि शिल्प शिकून तयार झालेला दुसरा मानावा लागेल. गुन्हा करणारा दुसरा आणि शिक्षा भोगणारा दुसरा असेल असे समजावे लागेल. म्हणजे त्या ठिकाणी मिलिंद राजानं सांगितलं होतं की जेव्हा लहान होतो ते माझं वेगळं रूप होतं किंवा तो वेगळा आहे आणि आता मी प्रौढ झालेला आहो, मोठा झालेला आहो, आता मी वेगळा आहो असं म्हणतो. मग यावर नागसेन भंते म्हणतात की जर असं असेल तर कदाचित प्रत्येकाच्या आपलं जे काही शरीर आहे या शरीरामध्ये बदल होते आणि लहानपणी वेगळा असेल, मोठ्यापणी वेगळा असेल. तर असं असेल तर कदाचित जे काही आपले आई वडील आहेत तर ते आपले आई वडील आपण लहान असताना ते आपले आई वडील होते, ते आपलं आता नवत असं होईल का? किंवा जे काही एखादा शिल्प शिकतो, म्हणजे एखादा समजा कोणी शिक्षण शिकत असेल, शिक्षण शिकणारा हा लहान मुलगा असतो तेव्हा तो शिक्षण शिकतो आणि जेव्हा मोठा झाला तेव्हा मात्र शिक्षण शिकणारा ते मुलगा आणि मोठा झालेला वेगळा असेल काय? त्याचप्रमाणे या ठिकाणी असं म्हणतात की एखादा गुन्हा, कोणीतरी एखादा अपराध करतो, मग ते अपराध करून घडून गेलेली गोष्ट आहे, त्यानंतर जे अपराध करते त्याला जी शिक्षा घडते, तर ते शिक्षा घडणारा माणूस वेगळा आहे का आणि अपराध करणारा माणूस काय वेगळा आहे का असं त्या ठिकाणी नागसेन भंते म्हणतात. आणि त्यानंतर मिलिंद राजा म्हणते की तसे नाही म्हणते, पण यावरून आपण काय सिद्ध करू इच्छिता? म्हणजे त्या ठिकाणी मिलिंद राजा म्हणते की मी काही म्हणलो याचा अर्थ असा अर्थ नाही आहे, पण तुम्ही जे एवढं सांगता तर याच्यामधून म्हणजे नेमकं तुम्ही काय सिद्ध करून दाखवता? मग त्या ठिकाणी सवीर भंते म्हणतात की महाराज, मी बालपणी वेगळा आणि सध्या स्थितीत वेगळा झालो आहे हे खरा, पण या अवस्था ह्या एकाच शरीराच्या घडणाऱ्या असल्यामुळे एकाच व्यक्तीत समाविष्ट करण्यात आलेल्या आहे. नागसेन भंते काय म्हणतात की जरी फक्त एका शरीरावर घडलेली पूर्ण घटना आहे, फक्त त्या शरीरामध्ये झालेला बदल काय आहे तर ते बदल फक्त तेवढा जे कामी आहे, परंतु त्याच एका शरीराचं रूपांतर होऊन हे मोठं शरीर झालेलं आहे असं म्हणतात. आणि
एवढ्यावरून जेव्हा मिलिंद राजाला हे समजत नाही तेव्हा मिलिंद राजा म्हणते एखादं उदाहरण देऊन मला समजून सांगा. आणि नंतर स्थविर म्हणतात की महाराज, समजा एखाद्या माणसाने दिवा लावला तर तो रात्रभर जळत राहील की नाही. म्हणजे एखादा जर दिवा लावला संध्याकाळच्या वेळेला, रात्रभर तसाच राहिला तर तो रात्रभर जळेल की नाही. तर त्यानंतर महाराज म्हणतात की होय म्हणते, रात्रभर जळत राहील. पण काय तो महाराज, रात्रीच्या पहिल्या प्रहरी दिव्याची जी ज्योती होती तीच काय दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रहरी राहील का. म्हणजे जे काही आपण पेटवलेली एकदाची पंथी आहे, जे प्रकाश निर्माण करायली, तर सुरुवातीला लावल्या जे प्रकाश निर्माण करणारी जे काही पंथी आहे तर तेच पंथी दुसऱ्या प्रहरी किंवा सकाळी सकाळी सुद्धा तेच राहील का असं म्हणतात. परंतु यानंतर राजा म्हणते की नाही म्हणते, कारण तर सुरुवातीला जे उजेड होते ते उजेड वेगळा असते. ते उजेड चमकते, नष्ट होते, पुन्हा दुसरा उजेड चमकते, नष्ट होते, तिसरा उजेड चमकते, नष्ट होते, असं कितीतरी वेळेस ते उजेड चमकत राहते, नष्ट होत राहते. त्यामुळे ते वेगवेगळं आहे असं म्हणते. मग महाराज, तर काय पहिल्या प्रहरी असणारा दिवा दुसऱ्या आणि तिसऱ्या व तिसऱ्या प्रहरी असणारा दिवा दुसरा होता की काय. मग मिलिंद राजा त्या ठिकाणी नागशेर म्हणतात की मग जर वेगवेगळा जर हे दिवा असेल तर जेव्हा पेटवला होता तेव्हा ती दिवा वेगळा होता का, आणि दुसऱ्या प्रहरी किंवा तिसऱ्या प्रहरीची दिवा आहे ती दिवा वेगळा होता का. परंतु यावर सुद्धा ते महाराज म्हणतात की नाही म्हणते, तोच दिवा रात्रभर जळत राहील. मग नागशेर म्हणतात की महाराज, बरोबर त्याचप्रमाणे वस्तूच्या अस्तित्वाच्या प्रक्रियेत एक अवस्था उत्पन्न होते असताना पहिली अवस्था नष्ट होत असते व याप्रमाणे ही प्रक्रिया किंवा प्रवाह एकसारखा सुरू राहतो. या एका प्रवाहाच्या दोन अवस्थेत एका क्षणाचाही अंतर पडत नाही, कारण एका अवस्थेचा लय होतो व दुसरी उत्पन्न होतो, तो पहिली रिक्त जागा भरून काढते. त्यामुळं व्यक्ती एकच आहे असेही म्हणता येत नाही, तसे दुसरा होतो असेही म्हणता येत नाही. म्हणजे हे आपण जे काही उदाहरण आहे ते उदाहरण आपण जे काही बुद्ध धम्म आणि त्यांचा जे काही ग्रंथ आहे या ग्रंथात सुद्धा आपण बघितलेला आहे की ज्याप्रमाणे एखादी कोणतीही वस्तू निर्माण होत राहते, नष्ट होत राहते, निर्माण होत राहते, नष्ट होत राहते, त्याचप्रमाणे आपल्या शरीराचं सुद्धा आहे की शरीर सुद्धा एका सेकंदाला, किती तुम्हाला सांगितलेलं आहे मी की एका सेकंदाला कितीतरी वेळेस आपलं शरीर नष्ट होते, पुन्हा उत्पन्न होते, पुन्हा नष्ट होते, पुन्हा उत्पन्न होते. आणि अशाच प्रमाणे एखादा जर दिवा असेल, हा दिवा जे काही आहे तर त्याचं जे काही रूप आहे ते रूप तेच राहते, वात तेच राहते, पण त्या वातीपासून निर्माण होणारा जो काही प्रकाश असते तो प्रकाश मात्र वेगवेगळा होत राहते, नष्ट होत राहते, दुसरा उत्पन्न होत राहते, नष्ट होत राहते, दुसरा उत्पन्न होत राहते. आणि अशा प्रमाणात हे आहे असं त्या ठिकाणी नागशेर म्हणते सांगतात. एका जन्मातील शेवटच्या विज्ञानाचा नाश होता दुसऱ्या जन्माचे विज्ञान उठून उभे राहते. म्हणजे या ठिकाणी जे काही विज्ञान आहे हे एक विज्ञान नष्ट झालं की लगेच दुसरं विज्ञान उत्पन्न होते, आणि दुसरं विज्ञान उत्पन्न झालं की लगेच पहिलं विज्ञान नष्ट पावते, अशी ही परंपरा चालू राहते. आणि असे सांगून सुद्धा जेव्हा राजाला पूर्ण समजलं नाही, त्यामुळे राजा म्हणते की कृपा करून अजून एखादं उदाहरण देऊन समजून सांगा. त्यानंतर नागशेर म्हणतात की महाराज, दूध काढल्यानंतर विरजण टाकले असता काही वेळाने त्यांचे दही बनते, दहीपासून लोणी व लोण्यापासून तूप बनते, तेव्हा कोणी म्हणेल की दूध, दही, लोणी व तूप एकच आहेत, तर असे म्हणणाऱ्याचे कथन मान्य करता येईल का. म्हणजे दुधापासूनच पहिले लोणी बनते, लोण्यापासूनच तूप बनते, मग हे सर्व काही दूधच आहे असं आपल्याला म्हणता येईल का. म्हणता येणार नाही. परंतु ते एकाच वस्तूपासून बनलेले आहे नक्की खरं आहे. तर त्यावर जे काही मिलिंद राजा म्हणते की नाही म्हणते, परंतु दुधापासून दही, लोणी व तूप बनलेले आहे. मग तेव्हा नागशेर म्हणतात की महाराज, बरोबर त्याचप्रमाणे वस्तूच्या अस्तित्वाच्या प्रवाहात एक अवस्था उत्पन्न होते, ती लय पावते व तात्काळ दुसरी अवस्था उत्पन्न होऊन तिची रिक्त जागा भरून काढते. त्याप्रमाणे हा अतूट प्रवाह सतत चालू राहतो, जणू काय पुनर्जन्माचे कार्य एकाच वेळी चालू आहे. मात्र एका प्रवाहाच्या दोन अवस्थेत एका क्षणाचाही अंतर पडत नाही, कारण एकाचा लय नाश हा दुसऱ्याचा उत्पन्न होतो. या कारणामुळे तो जीव राहतो असेही म्हणता येत नाही, आणि उत्पन्न होणारा दुसरा आहे असेही म्हणता येणार नाही.
म्हणजे या ठिकाणी उदाहरणासाठी सांगतात की समजा एखादं दूध असल तर हे दूध जेव्हा आपण त्याला समजा विरजण घातल्याच्या नंतर ते दूध तिथून नाहीच होऊन ते जे काही आपण ज्या वाटीमध्ये असेल ज्या पात्रामध्ये असेल ते पात्र रिकाम होते का? रिकाम होत नाही. परंतु रिकाम न होता त्याचं दह्याचं ऑटोमॅटिक रूपांतर कशामध्ये होते? दह्यामध्ये होते दुधाचं. म्हणजे दही होण्याच्या अगोदर त्यातून दूध कुठून पळून जाते का? नाही पळून जात. म्हणजे त्याच दुधाचं दही निर्माण होते. आणि याचप्रमाणे जे काही आपल्या जीवनामध्ये असलेलं जे काही अवस्था आहे तर ही अवस्था सुद्धा अशा प्रमाणेच आहे. जे एक नष्ट होते आणि लगेच ती दुसरी जागा घेते आणि दुसरं काहीतरी त्या रूपाचं तयार होते किंवा आपलं रूप अशा प्रमाणे बदलत राहते असं त्या ठिकाणी भंते नागसेन सांगतात. एका जन्माच्या शेवटच्या विज्ञानाचा लय होतात दुसऱ्या जन्माचे प्रथम विज्ञान उठून उभे राहते. भंते आपले कथन अगदी संयुक्तिक आहे. आणि एवढं झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी मिलिंद राजा म्हणते की आपण जे काही सांगता ते आपले कथन एकदम संयुक्तिक आहे. यानंतर पुनर्जन्मापासून सुटका होण्याचे ज्ञान. या ठिकाणी मिलिंद राजा म्हणते की भंते आता माझी पुनर्जन्मापासून सुटका झाली आहे असे ज्ञान पुनर्जन्म ग्रहण न करणाऱ्या व्यक्तीस होते काय? म्हणजे आता हे जे काही माझं जीवन आहे किंवा हा जो काही जन्म आहे हा जन्म माझा शेवटचा जन्म आहे आणि याच्यानंतर जे काही पुनर्जन्म होणार आहे त्याच्यामधून माझी सुटका झालेली आहे. याच्यानंतर माझा पुनर्जन्म होणार नाही असं कोणाला एखाद्याला किंवा काही जे काही ज्ञान प्राप्त करणारे आहेत त्यांना असं वाटते काय? तर त्यानंतर नागसेन भंते म्हणतात की होय महाराज आता माझा पुनर्जन्म होणार नाही या गोष्टीची त्याला जाणीव होते. मग नागसेन भंते म्हणतात की भंते त्या व्यक्तीस कसे काय समजते? म्हणजे यानंतर माझा पुनर्जन्म होणार नाही हे त्या व्यक्तीला कसं काय समजते? तर नागसेन भंते म्हणतात की महाराज ज्या हेतू आणि प्रत्ययामुळे पुन्हा जन्म घ्यावा लागतो त्याचे अस्तित्व संपले म्हणजे त्याला ही जाणीव होते की आपली आता पुन्हा जन्म घेण्यापासून सुटका झालेली आहे. म्हणजे पुनर्जन्म घेण्यासाठी जे काही आपण केलेले कार्य असतील तर ते वाईट कर्म असतील जे काही त्या कार्याचं फळ मिळण्यासाठी आपल्याला काही ना काही समजा आपला वेळ पाहिजे त्याच्यासाठी पुनर्जन्म मिळत असते. आणि अशा प्रमाणे आपल्या जीवनामध्ये जर आपण कोणते वाईट कर्म नाही केले तर आपल्याला सहजपणे समजते की मी या जीवनामध्ये कोणतेही वाईट काम नाही केले त्याच्यामुळं याचं फळ मिळण्याचं काहीही गरज राहणार नाही. आणि गरज जेव्हा राहणार नाही तेव्हा पुनर्जन्माची मला गरज भासणार नाही म्हणजे हाच माझा शेवटचा जन्म आहे असं त्याला समजते असं नागसेन भंते म्हणतात. आणि त्यानंतर मिलिंद राजा म्हणते की कृपा करून उदाहरणाने समजून सांगावे. मग नागसेन भंते सांगतात की महाराज एखाद्या शेतकऱ्याने शेतीची मशागत करून पेरणी केली व आलेल्या पिकाची मळणी करून त्याने धान्याचे कोठार भरून ठेवले. त्यानंतर काही काळ शेतीची मशागत न करता पेरणी न करता आपला चरितार्थ साठवून ठेवलेल्या धान्यावर चालू लागला. त्यातूनच दुसऱ्याला देऊ लागला अगर इतर खर्च करू लागला. अशा स्थितीत महाराज आपले कोठार भरत नसून रिकामे होत आहे याची जाणीव त्या शेतकऱ्यास होणार की नाही? म्हणजे एखादा शेतकरी आहे तो शेतकरी आपल्या शेतामध्ये धान्य पिकवतो आणि आपलं जे काही गोदाम म्हणतात किंवा कोठार म्हणतात ते भरून ठेवतो आणि त्याच्यानंतर मात्र आता कोठार भरलेला आहे असं म्हणल्याच्या नंतर तो शेतातलं काम करणं सोडतो आणि घरी बसून खातो. मग घरी बसून बी खातो त्याच्यामधून दान धर्म बी करतो दुसऱ्या मागे त्याला बी देतो काही धान्य. आणि असं करता करता जर त्याचं जे काही कोठार आहे जे काही ज्याला काही ठेवण्याचं साधन म्हणतात ते यातलं धान्य कमी होत आहे असं त्याला समजेल की नाही? आणि असं त्या ठिकाणी ते राजाला विचारतात आणि राजा म्हणते की होय म्हणते निश्चितच होईल. ती कशी काय होईल बरे? म्हणजे त्यानंतर भंते म्हणतात की ती कशी काय होईल असं म्हणतात. मग भंते कोठार भरण्याचे जे हेतू किंवा प्रत्यय आहेत ते बंद पडल्यामुळे त्याला त्यांची जाणीव होणे स्वाभाविक आहे. म्हणजे जे काही आपण कणिक म्हणतो कोठार म्हणतो त्याच्यामध्ये फक्त आपण धान्य काढत आहोत टाकत नाही तिच्यामध्ये आणि याच्यावरून त्याला समजते की एक ना एक दिवस याच्यातलं धान्य कमी होणार आहे. आणि अशाच प्रमाणे जे काही पुनर्जन्म आहे त्या पुनर्जन्माचं सुद्धा आहे की जेव्हा आता आपलं काहीही राहिलं नाही कोणतेही सगळे चांगले कर्म आहेत काही आपल्याला फळ भोगायचं राहिलं नाही काही भोगायचं राहिलं नाही तेव्हा आपल्याला असं समजते की आता
जे काही आपल्या जीवनातून वाईट गोष्टी हे सर्व निघून गेलेले आहेत, याच्यामुळं आपल्याला आता पुनर्जन्म होण्याची गरज नाही आहे. आणि त्यानंतर नागसेन म्हणतात महाराज, याचप्रमाणे ज्या हेतू आणि कारणामुळे पुन्हा जन्म घ्यावा लागतो त्याचे अस्तित्व संपले म्हणजे त्याला ही जाणीव होते की आपली आता पुन्हा जन्म घेण्यापासून सुटका झालेली आहे. आणि एवढं सांगल्याच्या नंतर मिलिंद राजा म्हणतात की आपले कथन संयुक्तिक आहे. यानंतर ज्ञान व प्रज्ञेचे स्वरूप आणि त्याचा उद्देश. त्या ठिकाणी मिलिंद राजा म्हणते की भंतेजी, ज्ञानी असतो जो प्रज्ञावान देखील असतो काय. म्हणजे एखादा जो काही भंते असेल तर जो भंते ज्ञानी असतो तर तो भंते प्रज्ञावान सुद्धा असतो काय. आणि त्यावर नागसेन भंते म्हणतात की होय महाराज, तो प्रज्ञावान सुद्धा असतो. मग राजा म्हणते की भंते, असे असेल तर ज्ञान आणि प्रज्ञा एकच वस्तू मानावी लागेल. म्हणजे जर ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याच्याकडे प्रज्ञा सुद्धा असते असं जर असेल तर ते दोन्ही एकाच वस्तू आहेत असं समजायला काय हरकत आहे, असं त्या ठिकाणी राजा म्हणते. मग त्या ठिकाणी भंते म्हणतात की होय महाराज, ज्ञान आणि प्रज्ञा दोन्ही एकच आहे. मग राजा म्हणते की भंते, अशा अवस्थेत त्याला कोणत्या विषयात मोह असू शकेल की नाही. म्हणजे ज्ञान आणि प्रज्ञा जर एकच असेल तर अशा अवस्थेमध्ये त्याला कोणत्या एखाद्या विषयाचा मोह असेल की नाही. तर त्या ठिकाणी भंते नागसेन म्हणतात की महाराज, अशा व्यक्तीस काही विषयाबाबत मोह असू शकेल तर काही विषयाबाबत त्याला मोह असणार नाही. मग राजा म्हणते की कोणत्या विषयाप्रती मोह असू शकेल आणि कोणत्या विषयाप्रती मोह असणार नाही. मग भंते म्हणतात महाराज, या विषयाचे ज्ञान त्यास अवगत नाही, जे देश त्याने पाहिलेले नाहीत, तसेच ज्या गोष्टी त्याने ऐकलेल्या नाहीत त्या बाबतीचा त्यास मोह होईल. म्हणजे एखादी जी काही गोष्ट आहे तर ते गोष्ट त्यांना कधी बघितलेली नाही किंवा ऐकली नाही, अशा गोष्टीबद्दल त्याला मोह निर्माण होईल की मी ते बघायला पाहिजेत. समजा एखादा आपण कधी या देशाच्या बाहेर गेलोच नाही, मग देशाच्या बाहेर नाही गेलो तर आपल्या मनामध्ये मोह निर्माण होईल की मला जे काही श्रीलंका असेल ते मला पाहावं वाटते, जे काही तिबेट असेल मला पाहावं वाटते, जे काही अमेरिका कशी आहे हे मला पाहावं वाटते, किंवा दुबई कशी आहे हे मला पाहावं वाटते. आशा किंवा जे काही मोह आहे हे आपल्या मनामध्ये निर्माण होते. आणि कोणत्या बाबीचा त्यास मोह पडणार नाही असं राजा त्या ठिकाणी विचारते. महाराज, ज्या विषयाबाबत जे अनित्य आहे, हे दुःख आहे आणि आत्मा म्हणून काही वस्तूच नाही अशा आपल्या प्रज्ञेच्या अंतर्दृष्टीने पाहिले आहे, त्या विषयात त्याला मोह होणार नाही. म्हणजे त्या ठिकाणी नागसेन भंते म्हणतात की एखादी गोष्ट अशी आहे की त्या गोष्टीचं काही अस्तित्वच नाही. म्हणजे आपण जे काही आपल्या जन्मामध्ये जे काही गोष्टी ऐकलेल्या आहेत त्या गोष्टीपैकी एखाद्या वस्तूचं असं नाव जर असेल, त्या वस्तूचं आपण नावच ऐकलं नाही तर त्या वस्तूचा मोह आपल्याला लागेल का? लागणारच नाही. आता एखादी वस्तू सुद्धा कशी आहे आपल्याला माहित नाही, त्याचं नाव माहित नाही, तिचं गाव माहित नाही, मग त्या वस्तूबद्दल पाहण्याचा जे काही दृष्टी आहे ते आपल्या मनामध्ये निर्माण होईल का? जे काही हाव आहे ते आपल्या मनामध्ये निर्माण होईल का? होणारच नाही. फक्त आपण जे काही ऐकलेलं आहे, समजा आता आपण अमेरिका ऐकलेली आहे, श्रीलंका हे देश ऐकलेले आहेत आणि ऐकल्यामुळे आपल्या मनामध्ये मोह निर्माण होतो की मला श्रीलंका बघावं वाटते, मला अमेरिका बघावं वाटते, मला तिथं जावं वाटते, असं या अशा प्रकारचा मोह निर्माण होतो. आणि त्यानंतर महाराज म्हणते, राजा म्हणते की भंते, या विषयातील त्यांचा मोह कोठे जातो म्हणजे त्या मोहाचे काय होते. आणि त्यानंतर नागसेन म्हणते की महाराज, ज्ञान उत्पन्न होतात त्या विषयाबाबतचा मोह सर्वथा नाश पावतो. कृपा करून उदाहरण देऊन समजावून सांगावे. महाराज, एखाद्या अंधार कोठडीत दिवा लावला असता काय घडते? तेथील अंधार जाऊन कोठडीत सर्वत्र प्रकाश पसरतो. महाराज, त्याचप्रमाणे ज्ञान उत्पन्न होतात मोहाचा नाश होतो. म्हणजे एखाद्या झोपडीमध्ये जेव्हा अंधार असते आणि अंधार असताना तिथे एखादा आपण दिवा लावला, मेणबत्ती लावली तर लगेच तिथला जसा का अंधार नाश पावते किंवा नाहीसा होते, त्याचप्रमाणे आपल्याला जेव्हा कोणत्या गोष्टीचं ज्ञान निर्माण होते, तर जेव्हा ज्ञान निर्माण होते म्हणजे ज्ञान म्हणजे काय चांगलं आहे काय वाईट आहे हे जेव्हा या गोष्टीचं जेव्हा आपल्याला आकलन होते, त्यावेळेस जी गोष्ट वाईट आहे हे आपल्याला समजली तेव्हा ती वाईट गोष्ट आपण करेल का? करणारच नाही. आणि अशामुळं जे काही मोह आहे या मोहाचा नाश होते. त्यानंतर राजा म्हणते की भंते, आणि प्रज्ञेचे काय होते म्हणजे प्रज्ञा कुठे जाते.
मग नागसेन म्हणतात की महाराज, प्रज्ञा देखील आपले कार्य उरकून निघून जाते, कारण पुन्हा पुन्हा झालेल्याचं कार्य करण्याची आवश्यकता राहत नाही, परंतु तीमुळे झालेले कार्य म्हणजे ते अनित्य, दुःख आणि अनात्मतेचे ज्ञान तेथेच राहते. यामुळे प्रज्ञा आता कायमची गेलेली असे मात्र समजू नये, तरी ती हुजऱ्याप्रमाणे दुसऱ्या हुकुमाची वाट पाहत राहते. म्हणजे अशाप्रमाणे जे काही प्रज्ञा असते, म्हणजे प्रज्ञा असल्याच्या नंतर जेव्हा आपल्याला चांगलं काय आहे वाईट काय आहे जेव्हा समजते, तर समजल्याच्या नंतर वाईट आपण कोणते कर्म करणारच नाही. आणि असं असताना जेव्हा जे काही ज्ञान असते, प्रज्ञा असते, याची गरज आपल्याला भासणार नाही. मग आपल्याला याची गरज भासणार नाही, मग ती आपल्यापासून निघून जाते का असं विचारल्याच्या नंतर त्या ठिकाणी गरज पडली तर ती पुन्हा येऊ शकते असं त्या ठिकाणी सांगतात. हे स्पष्ट करण्यासाठी कृपा करून उदाहरण देऊन सांगितल्यास बरे होईल. म्हणजे राजा या ठिकाणी म्हणते की पुन्हा एकदा मला समजावून सांगा. मग नागसेन म्हणतात की महाराज, एखाद्या श्रीमंताने आपल्या कारकुनास बोलावून रात्रीच्या वेळी दिवा लावून त्या प्रकाशात पत्र लिहायला सांगितले आणि पत्र लिहिल्यानंतर तो दिवा विझवून टाकला, तरी पात्रात लिहिलेला मजकूर तसाच कायम राहील. या उदाहरणाप्रमाणेच प्रज्ञेने आपले काम करून निघून गेल्यावर देखील त्यामुळे झालेले ज्ञान कायम राहते. म्हणजे उदाहरणासाठी जर आपल्या याच्यात सांगायचं असेल तर जेव्हा आता मोठे झालेले काही माणसे असतील, त्या माणसाने सुद्धा जेव्हा लहान असताना 5 वर्षाचा 6 वर्षाचा असताना जेव्हा शाळेत जात होता, त्यावेळेस त्यानं जे काही बाराखडी शिकलेली असेल, एबीसीडी शिकलेली असेल, तर ती एबीसीडी शिकली आणि ते वेळ निघून बी गेली आणि बघता बघता 30-40 वर्ष झाले, 50 वर्ष जरी झाले, तरीही पण जे काही आपण शिकलेलं असते हे शिक्षण आपल्या मनातून पूर्ण भान निघून जाते का? निघून जात नाही. भले आपण दिवसभर ते म्हणणार नाही, आपल्या तोंडातून ते पडणार नाही, काय असते काय असते ते आपण म्हणणार नाही, परंतु जेव्हा गरज पडते त्यावेळेस पटकन आपल्या तोंडामधून ते शब्द बाहेर पडू लागतात, किंवा एबीसीडी असेल किंवा जे काही उजळणे असेल ते बाहेर पडू लागते. आणि अशाच प्रमाणे जेव्हा वेळ पडेल तेव्हा तेव्हा ती उत्पन्न होत राहते. तेव्हा मिलिंद राजा म्हणते की पुन्हा एखादं उदाहरण देऊन समजावून सांगा. आणि मग मिलिंद त्या ठिकाणी नागसेन म्हणतात की महाराज, पूर्वेकडील लोकात अशी एक रूढ आहे की जे लोक घराशेजारी पाणी भरलेले निदान 5 घडे तरी ठेवतात. उद्देश हा आहे की चुकून एखाद्या घराला आग लागली की चटकन विझवता यावी. समजा त्यांच्या शंकेप्रमाणे एखाद्या घराला आग लागली असता त्या 5ही घड्यातील पाणी ती विझवण्यासाठी कामी आणून आग विझवली, तेव्हा पूर्णपणे आग विझवल्यानंतरही घरातील लोक पुन्हा पुन्हा पाणी शिपडत राहतील का? म्हणजे या ठिकाणी जे काही एक पूर्वेकडचं एक उदाहरण दिलेलं आहे की पूर्वेकडच्या लोकांमध्ये किंवा तिकडच्या गावामध्ये अशी एक परंपरा आहे की पहिल्या काळामध्ये होती, समजा की पहिल्या काळात झोपडे वगैरे होते, तर त्या झोपड्याला समजा कदाचित एखादी आग लागली तर लवकरात लवकर ती आग आटोक्यात कशी आणावी म्हणून तिथे एक परंपरा होती की त्या प्रत्येक झोपड्याच्या बाजूला 5 जे काही मोठे रांजण असतात तर ते रांजण भरून ठेवायची प्रथा होती. तर ते 12 हमेश रांजण भरून राहत गेले. आणि अशामध्ये जसं याप्रमाणे या लोकांनी शंका करतात त्याप्रमाणे समजा कदाचित एखाद्या घराला आग लागली आणि आग लागल्याच्या नंतर त्या 5ची घागरी मधलं किंवा जे काही रांजणामधलं पाणी त्या घरावर टाकलं आणि पूर्णतः आग विझवली. परंतु आग विझल्याच्या नंतर बी हे आणखी पाणी आणतात का त्या घरावर टाकतात का? नाही टाकत, कारण पुन्हा टाकायची गरजच नाही, कारण ती आग विझलेली असते. परंतु असं बी होत नाही समजा की आता ही आग विझली ना, आता पुन्हा कुठं आग लागल का? आता पुन्हा आग लागणार नाही, मग हे रांजण भरून ठेवू नका किंवा घागरी भरून ठेवू नका. परंतु नंतर ते घागरी मात्र भरून ठेवतात. आणि अशाच प्रकार असते की जेव्हा वेळ पडते तेव्हा ते आपल्या जे काही प्रज्ञा असते हे प्रज्ञा आपल्या जवळ येते, परंतु वेळ झाली की ते नाहीशी होते, म्हणजे आपल्याला येत नाही असं होत नाही. त्यानंतर राजा म्हणते की भंते नागसेन, मुळीच नाही का की आता काही उपयोग होणार नाही, तेव्हा रिकामे घडे घेतल्या तेथे ठेवलेलेच बरे. आणि अशाप्रमाणे राजाला सुद्धा त्या ठिकाणी समजते की आता पाणी टाकायची गरज नाही, तर ते हात त्याचं घडे जे काही घडे असतील रांजण असतील हे त्याचं भरून ठेवायला फक्त पाहिजे. महाराज, तेथील 5 घडे म्हणजे श्रद्धा, परिश्रम, जागरूकता, चिंतन व प्रज्ञा हे पंचेंद्रिय किंवा 5 प्रकारचे नैतिक सद्गुण होत. आग विझवणारी घरातील माणसे म्हणजे साधक होत. विझवल्या गेलेली आग म्हणजे क्लेश होय.
जसे पाण्याने भरलेले मडके आग विझवण्याच्या कामी आले, तसेच वरील 5 नैतिक सद्गुण क्लेशाची आग विझवण्याच्या कामी येतात असे समजावे. आणि एकदा क्लेश नाश पावले की पुन्हा त्यांची जे काही उत्पत्ती आहे ते संभवनीय आहे. आणि अशाप्रमाणे या ठिकाणी सांगतात की जे काही आग आहे ते आपल्या मनामध्ये निर्माण होणारे क्लेश आहेत आणि त्या क्लेशाला नष्ट करण्यासाठी जे काही 5 घडे भरून ठेवलेले आहेत, तर हे घडे म्हणजे प्रज्ञा आहे. त्याच्यामुळे ते आपण जे काही आपल्या मनामध्ये निर्माण झालेली क्लेश आहेत या क्लेशाची आग आपण विझवून टाकतो. आणि अशाप्रमाणे त्यांची जे काही पुन्हा क्लेश आपल्या मनामध्ये निर्माण होणं ही शक्य नाही. आणि कदाचित सुद्धा निर्माण झाले तर प्रज्ञा हे आपण बघितलेलीच असते, आपण शिकलेलीच असते, त्याच्यामुळं नंतर सुद्धा आपण त्याच्यावर मात करू शकतो. आणि महाराज याप्रमाणे प्रज्ञा आपले काम आटपून निघून जाते, परंतु तीमुळे घडलेले कार्य कायम राहते. आणि एवढं सांगून सुद्धा परत राजा म्हणते की पुन्हा एखादं उदाहरण देऊन मला समजून सांगावं. म्हणून नागसेन भंते म्हणतात की महाराज एखाद्या वैद्याने औषधाच्या उपयुक्त 5 प्रकारच्या वनस्पती आणल्या व त्या बारीक कुटून त्यापासून काढा तयार केला आणि तो कोण्या एका आजारी माणसाला पाजून आजारमुक्त केले. आता तुम्ही सांगा की त्याचा आजार नाहीसा झाल्यानंतर देखील वैद्य त्याला औषधाचा काढा देतच राहतील काय? म्हणजे काढा एखाद्याला दिला, औषध जे काही बिमार आहे ती बिमारी कमी व्हावं म्हणून, मग त्याची बिमारी कमी झाली, मग बिमारी कमी झाल्याच्या नंतर मग त्याला डबल ते औषध देतील काही वैद्य डॉक्टर? देणार नाहीत. तर त्या ठिकाणी मिलिंद राजा सुद्धा म्हणते की नाही, म्हणते आता त्या औषधाचा काय उपयोग आहे. मग नागसेन भंते म्हणतात की महाराज येथील 5 प्रकारच्या औषधीच्या वनस्पती तशीच 5 इंद्रिय किंवा 5 नैतिक सद्गुण समजावे, वैद्याप्रमाणे साधकास समजावे आणि आजाराचा आजार तसे ते क्लेश तृष्णा समजावे. तसे 5 प्रकारच्या वनस्पतीमुळे आजार मुक्त केले, तदनंतर 5 नैतिक सद्गुणाने क्लेश नष्ट केले जातात. आणि अशाप्रमाणे जे काही आपल्या मनातले क्लेश असतात तर हे क्लेश नष्ट केले जातात असं त्या ठिकाणी भंते सांगतात. महाराज याप्रमाणे प्रज्ञा आपले कार्य संपून निघून जाते, परंतु त्यापासून झालेले ज्ञान कायम राहते. भंते पुन्हा एखादे उदाहरण देऊन समजावून सांगा असं त्या ठिकाणी परत राजा म्हणते. मग नागसेन भंते म्हणतात की महाराज एखाद्या सैनिकाने लढाईत गेल्यानंतर आपल्या जवळ असलेल्या 5ही प्रकारच्या बाणापैकी काही बाण सोडून शत्रूला हरवले आणि पिटाळून लावले. आता शत्रू पळून गेल्यानंतर देखील तो बाण पुन्हा सोडतच राहील का? म्हणजे एखाद्या शत्रूला बाण मारायचा, त्याला आपल्याला त्याचा वध करायचा, मग ते त्याच्याकडे समजा 5-10 बाण आहेत आणि त्याच्यामधील फक्त 1-2 बाण मारला की समोरचा शत्रू हा पळून गेला. मग पळून गेल्याच्या नंतर ते बाकीचे याच्याकडे उरलेले बाण आहेत, हे बाण परत मारत राहील का? ते शत्रू पळून गेल्यावर मारत राहणार नाही. आणि अशाच प्रमाणे त्या ठिकाणी राजा म्हणते की नाही, म्हणते शत्रू पळून गेल्यावर बाण सोडण्यास काय उपयोग आहे. मग नागसेन भंते म्हणतात की महाराज जसे 5 प्रकारचे बाण तसे हे 5 नैतिक सद्गुण समजावे. सैनिक तसा साधक समजावा आणि जसे लढाईतील शत्रू तसे ते क्लेश समजावे. आणि ज्याप्रमाणे 5 प्रकारच्या बाणाचा मारा करून शत्रूंना हरविले, तद्वतच 5 इंद्रिय शरीराने क्लेश नाश केलेले जातात. महाराज पळून गेलेला शत्रू पुन्हा परत येत नाही, असे एकदा समिवलेले क्लेश पुन्हा उद्भवत नाहीत. आणि अशाप्रमाणे जे काही प्रज्ञा आहे हे प्रज्ञा आपल्यापाशी राहते, म्हणजे समज राहते. आणि समज एक कायम आपल्यापाशी राहते, त्याच्यामुळे नंतर सुद्धा कोणत्या गोष्टी आपल्या हातून घडणाऱ्या राहतात वाईट गोष्टी घडत नाही. त्यामुळं महाराज याप्रमाणे प्रज्ञा आपले कार्य आटपून निघून गेल्यानंतर देखील तिच्यामुळे झालेले ज्ञान नष्ट होत नाही, हे या विधानावरून स्पष्ट होते. म्हणजे प्रज्ञा म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे काही निर्माण होणाऱ्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टीबद्दल जे काही आकलन आहे, म्हणजे ती गोष्ट आपल्या हिताची असेल की नसेल, आपल्या म्हणजे सत्कर्माची असेल का दुष्कर्माची असेल, वाईट कर्माची असेल, चांगली असेल का वाईट असेल, अशा प्रकारे जेव्हा आपल्याला समजते तेव्हा वाईट जे काही क्लेश आहेत हे आपल्या मनामध्ये येऊ शकत नाही. त्यामुळं जे काही हे ज्ञान आहे हे ज्ञान त्या ठिकाणी नष्ट होत नाही, परंतु प्रज्ञा ही मात्र निघून जाते. आता यानंतर जे काही अरहंत पद आहे तर या अरहंताची सुख आणि दुःख याबद्दल इथे सांगितलेलं आहे. या ठिकाणी मिलिंद राजा म्हणतो की भंते पुन्हा जन्मास न येणाऱ्या अरहंतास सुखाच्या किंवा दुःखाच्या वेदना होतात काय? म्हणजे एखादा भंते कोणी असेल किंवा अरहंत असेल
तर तो पुन्हा जन्मास न येणारा जर आरंत असेल तर त्यांना जे काही दुःख असेल किंवा सुख असेल तर यांच्या वेदना होतात काय. आणि यानंतर स्थविर म्हणतात की महाराज काही वेदना होतात तर काही वेदना होत नाही. मग कोणत्या वेदना होतात आणि कोणत्या वेदना होत नाहीत हे सांगाल काय, असे त्या ठिकाणी राजा म्हणते. मग नागशेन म्हणतात की महाराज शारीरिक वेदना होतात परंतु मानसिक वेदना होत नाही. कारण तर जे काही आपलं शरीर आहे हे शरीर तेच असणार आहे, त्याच्यामुळं शरीराला काही जर वेदना झाल्या तर हे वेदना आपल्याला कळणार आहेत. परंतु जे काही मानसिक वेदना आहेत हे मानसिक वेदना मात्र आपल्याला होणार नाहीत, कारण आपल्या मनावर आपलं प्रभुत्व निर्माण झालेलं असते, आपल्या मनाचं आपण स्वामी निर्माण झालेला असतो. आणि त्यामुळं राजा त्या ठिकाणी विचारते की म्हणते हे कसे काय घडते. मग शारीरिक वेदना होण्याची जी कारणे किंवा जे हेतू आहेत ते कायम असल्यामुळे शारीरिक वेदना होतात, परंतु चित्तात उत्पन्न होणाऱ्या वेदनाची कारणे किंवा हेतू नष्ट झाल्याने मानसिक सुख दुःखाच्या वेदना त्यात होत नाहीत. म्हणजे अशाप्रमाणे जे काही शरीराच्या वेदना असतात तर हे वेदना हे कायम असतात. म्हणजे शरीर कायम म्हणजे त्याच्या वेदना सुद्धा कायम असतात, त्याच्यामुळे त्याच्या वेदना आपल्याला होणारच. परंतु जे काही मानसिक वेदना आहेत तर हे मानसिक वेदना मात्र जे काही आपल्याला निर्माण झालेलं काही चित्त असेल किंवा जे काही प्रज्ञा असेल तर याच्यामुळं वाईट कोणतीही गोष्ट आपल्या मनामधून घडत नाही आणि त्यामुळं सुख किंवा दुःख हे असं काही आपल्या मनामध्ये राहत नाही. खुद भगवान बुद्धानेच म्हटले आहे की अशी व्यक्ती फक्त एकदा एकाच प्रकारच्या वेदना भोगते, त्या म्हणजे शारीरिक मानसिक वेदना त्यास भोगाव्या लागत नाही. आणि अशाप्रमाणे भगवान बुद्धानं सुद्धा सांगितलेलं आहे की असा जो काही अरहंत आहे हा अरहंत व्यक्ती फक्त शारीरिक वेदना भोगतो परंतु मानसिक वेदना मात्र त्याला होत नाही. त्यानंतर मिलिंद राजा म्हणते अशी अरहंत व्यक्ती सुख दुःखाच्या वेदना भोगण्याकरिता का बरे थांबून राहते, आपले शरीर विसर्जन का करीत नाही. महाराज अशा जीवनमुक्त शरीराबद्दल खास आकर्षक किंवा तिरस्कारही वाटत नाही. तसेच तो कच्च्या स्वरूपात असलेली जीवनफळे तोडून इच्छित नाही, तर ते पूर्ण पक्व होण्याची तो वाट पाहतो. पंडित पुरुष कधी कोणत्या गोष्टीची घाई करत नाही, ती पूर्ण पक्व होईपर्यंत वाट पाहण्या इतकी त्याच्या सहनशीलता असते. आणि अशाप्रमाणे या ठिकाणी जे काही नाक्षरभंते आहेत तर हे नाक्षरभंते सांगतात की जे काही पाप असेल किंवा जे काही पुण्य असेल जोपर्यंत यांचं जे काही परिपक्व होत नाही, हे गोष्टी जी आहेत हे परिपक्व होत नाही तोपर्यंत त्यांचा जे काही लाभ असेल दुर्लाभ असेल हे आपल्याला घडत नाही, असं त्या ठिकाणी सांगतात. महाराज धर्मसेनापती सारिपुत्राने सुद्धा म्हटलेले आहे की मला मृत्यूची किंवा जगण्याची यापैकी कोणतीही इच्छा राहिलेली नाही. जसा एखादा मजूर काम केल्यानंतर आपल्या दामाची वाढ बघतो त्याप्रमाणे मी जीवन फळाची वाढ बघत आहे. मला मरण नको की जन्म नको, ज्ञानपूर्वक जागृतपणे मी माझ्या वेळेची प्रतीक्षा करत आहे. आणि अशाप्रमाणे या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे काही धर्मसेनापती होते सारिपुत्र यांनी सुद्धा अशा प्रकारची इच्छा प्रकट केली होती, म्हणजे त्याच्या जीवनामध्ये असं काहीही राहिलं नाही. त्याच्यामुळं त्यांनी सुद्धा कोणत्याही गोष्टीची हाव न करता फक्त मला मरण यायला पाहिजे अशा प्रमाणे जे काही विचार करत होते किंवा जे काही आपल्याला फळ निर्माण होणार आहे त्या फळाची अपेक्षा करत होते. यानंतर वेदनाचं कार्य म्हणजे जे काही आपल्याला वेदना निर्माण होतात तर त्याचं कार्य काय हे आपल्याला बघायचं आहे. त्या ठिकाणी राजा म्हणतो की म्हणते कुशल वेदना अकुशल वेदना किंवा अव्याकृत वेदना आहेत की काय. आता या ठिकाणी राजा नागसेन भिक्खूला भंतेजीला विचारतात की भंते जे काही कुशल वेदना असतात, कुशल वेदना म्हणजे जे काही पुण्यमय ज्याच्यापासून पुण्य घडते अशा वेदना असतील किंवा अकुशल वेदना म्हणजे ज्याच्यापासून पाप निर्माण होईल अशा वेदना, आणि अव्याकृत वेदना म्हणजे अव्याकृत म्हणजे ज्याच्यापासून पापही निर्माण होत नाही आणि ज्याच्यापासून पुण्यही निर्माण होत नाही अशा जे काही वेदना आहेत तर हे वेदना आहेत की काय. तर यानंतर या ठिकाणी भंते म्हणतात की होय महाराज तिन्ही प्रकारच्या वेदना अस्तित्वात आहेत. भंते पण जी कुशल असते ती दुःखदायक नसते आणि जी दुःखदायक असते ती सुखद नसते, तेव्हा तर सुखदायक असे सुखकर कोणतेही काम असणार नाही. मग त्या ठिकाणी नागसेन म्हणतात की महाराज समजा कोणी एका माणसाने एका हातात लोखंडाचा लाल झालेला तप्त गोळा आणि दुसऱ्या हातात बर्फाचा एक तुकडा घेतला असेल तर त्या दोन्ही गोळ्यामुळे त्याला वेदना होतील की नाही.
आता या ठिकाणी उदाहरण सांगितलं की भंते नागशर म्हणतात की एखाद्या व्यक्तीनं जे गरम केलेला जे काही गोळा असतो लोखंडाचा, ते गोळा म्हणजे लाल एकदम लाल कलरचा झालेला गोळा, तो गोळा त्याने एका हातामध्ये घेतला आणि या गरमच्या वेदना होऊ नये म्हणून दुसऱ्या हातामध्ये बर्फाचा तुकडा घेतला. तर जे काही जे होणाऱ्या वेदना आहेत, हे वेदना त्याच्यामुळे थांबतील का त्याच्या वेदना वाढतील? कारण तर या आगीमुळे बी वेदना होतात आणि बर्फामुळे बी हाताला वेदना होतात, म्हणजे डबल वेदना निर्माण होतात. आणि त्यानंतर त्या ठिकाणी असं विचारलं, त्यानंतर नागशर मिलिंद राजा म्हणते की होय म्हणते, त्या दोन्ही गोळ्यामुळे वेदना होतील. नाही म्हणते तर दोन्ही गोळे थंड आहेत की काय? मग त्या ठिकाणी विचारते की दोन्हीनं कसं काय होते, दोन्ही गरम आहेत की दोन्ही थंडी आहेत असं विचारते. परंतु मिलिंद राजा म्हणते की नाही म्हणते, तर तुम्ही आपला पराजय स्वीकार केला पाहिजे. जर तप्त वस्तू पीडा देणारी असेल तर दोन्ही वस्तू तप्त नसल्यामुळे त्यांना पीडा व्हायला नको, आणि जर थंड वस्तू पीडा देणारी असेल तर दोन्ही वस्तू थंड नाहीत तेव्हा त्यामुळे देखील त्याला पीडा व्हायला नको. महाराज, दोन्ही वस्तू तप्त नाहीत किंवा दोन्ही थंड नाहीत, अशा स्थितीत त्या दोन्ही वस्तूपासून पीडा वा कष्ट व्हायला नको. दोन्ही वस्तूचे गुणधर्म वेगवेगळे आहेत, म्हणजे एक थंड तर दुसरी तप्त आहे, तेव्हा दोन्ही पीडा पोहोचवितात तुमच्यात म्हणण्यानुसार असे घडू शकत नाही. आणि अशाप्रमाणे त्या ठिकाणी नागशर भंते सांगते की जरी थंड असेल एक गोळा, एक गरम असेल गोळा, परंतु दोन्ही गोळे आपल्याला वेदना देणारेच आहेत, त्याच्यामुळे त्यांना वेदना निर्माण होणार आहे. आपणासारख्या वादपटूशी चर्चा करण्यास मी समर्थ आहे. यातील इंगित काय आहे हे सांगण्याची कृपा करावी. आता या ठिकाणी जे काही महाराज राजा होते, तर हे राजा म्हणतात, त्या नागशर भंतेला म्हणते की आपल्यासारखे जे काही वादपटूशी एकदम म्हणजे चंचल असलेला जे काही व्यक्ती आहे, अशा व्यक्तीसोबत चर्चा करण्यासाठी मी समर्थ आहे. म्हणून हे जे काही आहे तर हे एखाद्या उदाहरणानं किंवा आणखी स्पष्टीकरण करून सांगा असं त्या ठिकाणी राजा म्हणते. तेव्हा स्थविराने अभिधर्मानुसार स्पष्टीकरण करून सांगितले, महाराज, सांसारिक जीवनातले 6 सुखे असून त्यागमय जीवनातील 6 सुखे आहेत. सांसारिक जीवनातील 6 सुखे असून त्यागमय जीवनातील 6 सुखे आहेत. तसे सांसारिक जीवनातील 6 उपेक्षा व त्यागमय जीवनातील 6 उपेक्षा आहेत. याप्रमाणे ऐकून 36 वेदना होतात. हे महाराज, भूतकाळातील 36 वेदना याप्रमाणे ऐकून 108 वेदना अस्तित्वात आहेत. म्हणजे अशाप्रमाणे या ठिकाणी सांगल्या जाते की जे काही आपलं सांसारिक जीवन आहे, या संसारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची दुःख आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची सुख सुद्धा आहेत. परंतु हे सुख सुद्धा आपल्याला वेदना देणार आहे आणि दुःख जे आहे हे दुःख सुद्धा आपल्याला वेदना देणार आहे. म्हणजे जास्त लोकांना सुखही म्हणजे काय म्हणतात त्याला सहन होत नाही, आणि जास्त माणसाला दुःख सुद्धा सहन होत नाही. दोन्हीमुळे त्या माणसाला वेदना होतात. आणि हे ऐकल्याच्या नंतर त्या ठिकाणी राजा म्हणते की भंते, आपण फार छान सांगितलेलं आहे. यानंतर परिवर्तनही व्यक्तिमत्वाचे सुरक्षित अस्तित्व. या ठिकाणी राजा म्हणते की भंते, पुनर्जन्म कोणाचा होतो? आता या ठिकाणी जे काही पुनर्जन्म आहे तर तो पुनर्जन्म कोणाचा होतो असं त्या ठिकाणी राजा विचारते. आणि त्यानंतर स्थविर म्हणते, महाराज, नाम आणि रूप, म्हणजे जे काही नाम असते, नाम म्हणजे आपलं जे काही चित्त असते, आणि त्याच्यानंतर रूप म्हणजे जे काही द्रव्य असते, समुच्चय असते, तर त्यांच्यापासून आपल्याला अशा प्रकारचं निर्माण होते. मग या ठिकाणी राजा म्हणते की भंते, हेच नाम आणि रूप जन्मास येते काय? महाराज, हेच नाम आणि रूप जन्मास येत नाहीत. मनुष्य समाविष्ट या नाम व रूपाकडून चांगली अगर वाईट कृत्य केली जातात आणि त्या कर्मफळानुसार दुसरे नाम आणि रूप ग्रहण करतो. म्हणजे आपल्या जीवनासोबत जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा जे काही हे नाम असेल किंवा म्हणजे काही चित्त असेल किंवा जे काही रूप असेल तर हे निर्माण होते का? तर हे निर्माण होत नाही. तर हे आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना अशा प्रकारे जे काही चांगल्या गोष्टी असतील, वाईट गोष्टी असतील, हे घडत राहतात. मग राजा म्हणते की भंते, असे असेल तर पहिले नाम रूप आपल्या कर्मफळातून मुक्त झाले असेच म्हणावे काय? आणि स्थविर म्हणतात की महाराज, जर पुन्हा जन्मास येणार नसेल तर मार्गील कर्मफळातून मुक्त झाले, परंतु ते पुन्हा जन्मास येते, यावरून हाच निष्कर्ष निघतो की तो मुक्त झाला नाही. म्हणजे या ठिकाणी जे काही स्थविर सांगतात
की एखादा व्यक्ती हा पुनर्जन्म जर घेतो, तर पुनर्जन्म जे घेतो याचा अर्थ आहे की त्याचं पूर्ण काही मुक्ती आहे ती पूर्ण मुक्ती त्याला मिळालेली नाही आणि त्याला त्याच्यामुळे पुनर्जन्म घ्यावा लागला. तर या ठिकाणी राजा म्हणते की भंते उदाहरण देऊन समजावून सांगावं. मग भंते म्हणतात की समजा एखाद्याने कोणाचे आंबे चोरले, तेव्हा मालकाने त्या चोरास पकडून राजापुढे नेऊन उभे केले व म्हणाला की महाराज याने माझ्या आंब्याची चोरी केलेली आहे. यावर तो म्हणाला की नाही महाराज, मी या माणसाच्या आंब्याची चोरी केलीच नाही, याने लावलेले आंबे दुसरे होते आणि मी घेतलेले आंबे दुसरे आहेत, तेव्हा चोर म्हणून मला शिक्षा देण्यात येऊ नये. महाराज आता तुम्ही सांगा की यावरून त्या शिक्षा द्यावी की नाही. म्हणजे त्या व्यक्तीनं जे लावलेला आंबा होता हे आंबा दुसराच होता. त्या आंब्यापासून एक झाड फुटलं, त्या झाडाला फुलोरा आला, फुलोरा येऊन पुन्हा त्याला दुसरे आंबे लागले आणि ते दुसरे लागलेले आंबे या व्यक्तीने चोरले. मग त्या व्यक्तीला शिक्षा व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे अशी त्या ठिकाणी नागसेन म्हणते विचारतात. परंतु त्या ठिकाणी राजा म्हणते की होय म्हणते त्याला शिक्षा दिलीच पाहिजे. मग ते का म्हणून म्हणते तो युक्तिवादाने काही म्हणू, एक गोष्ट निश्चित आहे की त्याने आंबा लावून झाड वाढवले, त्या झाडाचे आंबे चोरलेले आहेत म्हणून तो गुन्हेगार ठरतो. महाराज अगदी या उदाहरणासारखे एक नामरूप असणाऱ्या व्यक्तीकडून चांगले अगर वाईट कर्मे घडत असतात व त्यातूनच नामरूपाचा पुनर्जन्म होतो, म्हणूनच ते दुसरे नामरूप त्या कर्मफळातून निर्माण होतात. म्हणजे अशाच प्रमाणे जो काही जन्म घेतो तेव्हा तो त्याच्यासोबत जे काही असे ध्येय असतील वाईट कर्म असतात ते वाईट कर्म सोबत येत नाही, पण त्याच्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर त्यांच्या हातून वाईट कर्म घडतात, तयार होतात आणि वाईट कर्म घडले की नंतर त्यातून पुनर्जन्म आणखी परत सुरुवात होते. कृपा करून दुसरे एखादे उदाहरण देऊन समजून सांगावे. आणि त्यानंतर नागसेन म्हणतात की महाराज कोणी एखाद्याने कोणाच्या शेतातील तांदूळ किंवा ऊसाची चोरी केली असता त्याला पकडून राजापुढे उभे केले असता आंबे चोरणारा सारखेच उत्तर दिले. म्हणजे या ठिकाणी सुद्धा दुसरं उदाहरण सांगितलं की कोणता एखादा व्यक्ती आहे त्याने एखाद्या शेतातले तांदूळ चोरले असतील किंवा एखादा ऊस चोरला असेल, आणि ज्याप्रमाणे हे आता आंब्याचं उदाहरण होतं त्याप्रमाणे हे सुद्धा राजापाशी गेल्याच्या नंतर उदाहरण राजापाशी गेल्याच्या नंतर त्या चोरणाऱ्या व्यक्तीनं सुद्धा तसंच म्हणलेलं आहे. म्हणलं की त्यांना लावलेला ऊस दुसरा होता आणि मी जे चोरी घेतलेला ऊस आहे ते दुसरा आहे, त्याच्यामुळे मला शिक्षा देण्यात येऊ नये. तर महाराज कोणी एक मनुष्य एखाद्या शेतात गेला आणि थंडीचे दिवस असल्यामुळे तिथे जाळ पेटून आपले अंग शेकत बसला. थोड्या वेळाने तो जाळ तसाच पेटत ठेवून न विझवता तो निघून गेला. इकडे त्या जाळाने पेट घेऊन दुसऱ्या शेतात आग लागून शेत पेटले, तेव्हा त्या शेतकऱ्याने त्याला पकडून राजाकडे नेऊन उभे केले व म्हणाला की महाराज याने माझे शेत पेटविले. यावर तो म्हणाला की नाही महाराज, मी त्याचे शेत पेटवलेले नाही. शेत मी पेटवलेला वीज तो वेगळा होता आणि शेतात लागलेली आग वेगळी आहे, तेव्हा मला गुन्हेगार ठरवून शिक्षा देऊ नये. महाराज आता तुम्ही सांगा की यावरून त्याला शिक्षा द्यावी की नाही. म्हणजे या व्यक्तीनं ज्या आग पेटवली होती ते आग वेगळीच होती, मात्र तिथून जे काही धुनका पेटला आणि तो पेटत समजा समोर गेला तर ती आग दुसरी आहे. मग असं जर असेल तर त्या माणसाला आपण शिक्षा द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे अशी त्या ठिकाणी नागसेन म्हणते विचारतात. मग राजा म्हणते की होय म्हणते शिक्षा तर झालीच पाहिजे. ते का बरे म्हणते तो काही म्हणो, परंतु त्याने पेटवलेल्या जाळापासून शेत पेटलेले आहे हे खरे आहे. म्हणजे जरी तिथं गेलेला जाळ हे जाळ त्यानं केलेला नसेल, परंतु कुठे ना कुठेतरी त्याला जाळ केला होता आणि त्या जाळापासूनच ते जाळ पुढे जात गेला आणि त्यामुळे शेत पेटलं, त्यामुळे त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. मग महाराज अगदी या उदाहरणाप्रमाणे मनुष्य समाविष्ट नामरूपद्वारा चांगले अगर वाईट कामे करतो आणि त्याच कर्मफळाच्या योगाने दुसरे नामरूप स्पष्ट समाविष्ट असलेला मनुष्य जन्म घेतो, म्हणूनच त्या कर्मकाळापासून मुक्त होत नाही. कृपा करून आणखी एखादे उदाहरण देऊन सांगा. आता या ठिकाणी एवढं सांगण्याच्या नंतर या राजाला समजत नाही, म्हणून राजा म्हणते की परत एखादं उदाहरण देऊन मला समजून सांगावं. मग नागसेन म्हणते की महाराज कोणी एक मनुष्य आपल्या घराच्या वरच्या मजल्यावर दिवा लावून त्या प्रकाशात भोजन करीत बसला. त्या दिव्यामुळे शेजारच्या गवतास आग लागून शेवटी घर पेटले, नंतर गावास आग लागली. आता गावकऱ्यांनी त्या मनुष्यावर गाव पेटवल्याबद्दल आरोपी म्हणून आपल्याकडे आणले, तर आपण त्याला कशा प्रकारे निर्णय द्याल.
यात आरोपीचे म्हणणे असे आहे की मी दिवा पेटवला होता, गाव नव्हे. हे प्रकरण जर तुमच्या न्यायालयात आले तर तुम्ही कोणाच्या बाजूने न्याय द्याल? आता सहजच त्या ठिकाणी राजा म्हणते की म्हणते गावकऱ्याच्या बाजूने. मग ते का बरे? म्हणते जो काहीही म्हणो, परंतु त्याने पेटवलेल्या दिव्यामुळेच गाव बेचिराग झालेले आहे, म्हणून दोष त्यांच्याकडे येतो. महाराज याप्रमाणे जरी मृत्यू बरोबर एक नाम रूप लय पावत असले तरी त्यांची पूर्ती करणारे यामधूनच दुसऱ्या नामरूपाचा पुनर्जन्म होतो. म्हणूनच पहिल्या नामरूपाच्या वाईट कर्मफळापासून दुसऱ्या रूपाची मुक्तता होत नाही. तरी पण दुसऱ्या उपमेने माझी समजूत घालावी. म्हणजे एवढं सांगायच्या नंतर सुद्धा राजाला समजत नाही, म्हणून राजा त्या ठिकाणी काय म्हणते की आणखी एखादी उपमा देऊन मला समजून सांगा. मग महाराज, कोणा एका तरुणाने एका अल्पवयीन मुलीशी लग्न झाले. त्याने त्याबद्दल तिच्या बापास काही रुपयेही दिले आणि तो कुठेतरी दूर निघून गेला. 4-6 वर्षे असेच निघून गेले. या अवधीत ती मुलगी वाढून अगदी तरुण झाली. तिचे अंग बरेच बदलले होते. तेव्हा दुसऱ्या कोणी मनुष्याने तिच्या बापास काही रुपये हुडी देऊन तिच्याशी लग्न लावले व तिला घेऊन निघून गेला होता. ही बातमी तिच्या पहिल्या पत्नी समजली व तो त्यांच्याकडे जाऊन त्याला म्हणाला की तू माझ्या पत्नीस का पळविलेस? यावर तो म्हणाला की मी तुझ्या पत्नीला पळविलेलं नाही. तू जिच्यासाठी रुपये देऊन लग्न केला ती एक लहान अल्पवयीन मुलगी होती. मी जिच्यासोबत लग्न केले ती एक उपवर तरुण स्त्री आहे. यावर दोघांचे भांडण होऊन निर्णयासाठी आपल्याकडे आले असता आपण कोणाच्या बाजूने निर्णय घ्याल? आणि असं म्हणण्याच्या नंतर राजा म्हणते की म्हणते पहिल्या मनुष्याच्याच बाजूने घेईल. मग नागसेन म्हणतात की ते का बरे? मग राजा म्हणते की म्हणते जो दुसरा मनुष्य काही सांगत असला तरी तीच अल्पवयीन लहान मुलगी वाढून आता उपवर तरुणी झालेली आहे. महाराज, याचप्रमाणे जरी मृत्यू बरोबर एक नाम रूप लय पावत असले तरी त्यांच्या बरोबर त्यातूनच दुसरे नामरूप जन्मास येते आणि म्हणूनच दुसरे नामरूप पहिल्या कर्मफळापासून मुक्त होत नाही. आणि एवढं सांगल्याच्या नंतर सुद्धा राजा म्हणते की अजून एखादं उदाहरण देऊन समजून सांगावं. मग भंते म्हणतात की महाराज, कोणा एका मनुष्याने गवळ्याकडून घडाभर दूध घेतले आणि ते तेथे सुरक्षित ठेवून उद्याला परत येताना घेऊन जाईल असे बोलून निघून गेले. इकडे त्या दुधाचे रात्रभरात दही म्हणले आणि दुसऱ्या दिवशी परत आल्यानंतर त्याने गवळ्याला दुधाने भरलेला आपला घडा मागितला. गवळ्याने त्याचे मडके आणून दिले, परंतु मडक्यातील दही पाहून तो म्हणाला मला दही नाही, दुधाचा घडा दे. यावर गवळी म्हणाला त्या दुधाचे ते दही बनलेले आहे. मग महाराज, आपल्या याप्रमाणे दोघेही भांडण करीत निर्णयासाठी तुमच्याकडे आले असता तुम्ही कोणाच्या बाजूने निर्णय द्याल? मग यावर राजा म्हणते की भंते गवळ्याच्या बाजूने. मग ते का बरे? भंते तो काहीही म्हणत असला तरी त्या दुधाचे दही झालेले आहे. मग नागसेन भंते म्हणतात की महाराज, याचप्रमाणे एका नामरूपाचा लय होऊन त्यातून दुसऱ्या नामरूपाचा पुनर्जन्म होतो. म्हणजे दुसरे नामरूप हे पहिल्या नामरूपाच्या परिणामापासून उत्पन्न होते, म्हणून पहिल्या नामरूपाच्या कर्मफळापासून दुसऱ्या नामरूपाची मुक्तता होत नाही. म्हणते आपण उत्तम रीतीने पटवून दिलेले आहे. आणि एवढं सांगण्याच्या नंतर या राजाला सर्व हे पटते. आता यानंतर जे काही नागसेनाचा पुनर्जन्म आहे तर या पुनर्जन्मासंबंधी सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न केला जातो की राजा विचारते की म्हणते तुम्ही स्वतः पुन्हा जन्मास याल की नाही? मग त्या ठिकाणी नागसेन म्हणतात की महाराज, पुरे करा. असे विचारण्याचे काय कारण? मी तर आधीच सांगितलेले आहे की माझ्या मनात लालसा शिल्लक राहून मला मृत्यू आला तर पुन्हा जन्मास येईल. परंतु जर का लालसा शिल्लक न राहता मृत्यू आला तर मी पुन्हा जन्मास येणार नाही. म्हणजे या ठिकाणी जे काही मिलिंद राजा होता, हा मिलिंद राजा नागसेन भंतेला विचारते की तुम्ही पुढच्या जन्मात आणखी परत जन्माला याल की नाही? मग नागसेन भंते म्हणतात की पुरं करा, कारण याचं उदाहरण मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. ज्या व्यक्तीच्या मनामध्ये काही लालसा असेल तर ती लालसा जर रिकामी राहिली असेल, अपुरी राहिली असेल तर तो पुन्हा जन्माला येतो. आणि ज्याला लालसा जे काही आहे तो पूर्ण त्याच्या मनामधून शिल्लक नाही राहिली तर तो मात्र जन्मास येणार नाही. भंते एखादे उदाहरण देऊन स्पष्ट सांगा. महाराज, एखाद्याने अगदी विश्वासपूर्वक व इमाने इतबारे राजाची नोकरी केली. यावर खुश होऊन त्यास राजाने मोठे पद दिले, त्याचा पगार वाढवून इतर सुखसोयी
प्रदान केल्या, त्यामुळे तो आयशा आरामात व चैनीत राहू लागला. परंतु तो मात्र जाहीररित्या लोकांना सांगू लागला की राजाने माझ्यासाठी काहीच केले नाही, तर त्याचे असे बोलणे संयुक्तिक ठरेल काय? म्हणजे एखाद्या राजानं चांगलं काम केल्याबद्दल एखाद्या सैनिकाला बढोतरी दिलेली असेल, त्याची राहण्याची खाण्याची सोय जर केलेली असेल, आणि असं केल्याच्या नंतर सुद्धा तो व्यक्ती जर म्हणत असेल की राजाने माझ्यासाठी काहीच नाही केलं, तर हे संयुक्तिक ठरेल काय, योग्य ठरेल काय? आणि त्यानंतर राजा म्हणते की मुळीच नाही म्हणते. महाराज याचप्रमाणे तो प्रश्न पुन्हा विचारण्यास काय स्वास्थ्य? म्हणजे अशा प्रमाणे या ठिकाणी नागसेन म्हणतात की मग अशाच प्रमाणे पुन्हा पुन्हा प्रश्न विचारण्याचा काय अर्थ आहे? याबाबत मी आधी सांगितलेले आहे की माझ्या मनात लालसा शिल्लक असताना मृत्यू आला तर जन्मास येईल, आणि मनातील लालसा सर्वस्वी नष्ट होऊन मृत्यू आला तर पुन्हा जन्मास येणार नाही. म्हणजे मृत्यूच्या अगोदर जर माझ्या मनामध्ये काही लालसा जर निर्माण झाली तर माझा पुनर्जन्म होईल, परंतु मरताना माझ्या मनामध्ये कोणती लालसा निर्माण नाही झाली तर मात्र मी पुनर्जन्म घेणार नाही, असं त्या ठिकाणी सांगते. यानंतर राजा म्हणते फारच छान. आता यानंतर जे काही नाव आहे, रूप आहे, त्यांचा सुद्धा संबंध काय आहे हे बघायचं. तर त्या ठिकाणी राजा म्हणते आपण आता नाम रूपासंबंधी बोलत होता, तेव्हा नाम म्हणजे काय आणि रूप म्हणजे काय? मग त्यानंतर नागसेन म्हणते की महाराज जेवढ्या स्थूल म्हणजे सहज दिसणाऱ्या वस्तू आहेत त्या सर्व रूप असून ते सूक्ष्म मानसिक धर्म आहेत ते सर्व नाम आहेत. म्हणजे या ठिकाणी नाम आणि रूप याचं स्पष्टीकरण करताना नागसेन काय म्हणतात की जेवढ्या काही स्थूल म्हणजे जे काही हलणारे असतील, डळमळीत असतील, अशा जे काही गोष्टी असतात, तर हे जेवढ्या काही गोष्टी असतात तर हे फक्त एक रूप आहे, जे रूप बदलत राहते. आणि जे काही असूक्ष्म गोष्टी आहेत तर ते मात्र धर्म आहेत असं त्या ठिकाणी सांगले जाते. पण निव्वळ नामाचा किंवा निव्वळ रूपाचा पुनर्जन्म का होत नाही? महाराज नाम आणि रूप एक दुसऱ्याशी निगडीत आहेत, ते एक दुसऱ्याशिवाय राहू शकत नाही, दोन्ही परस्पराच्या आश्रयाने एकत्र राहतात. तेव्हा राजा म्हणते कृपा करून उदाहरण देऊन समजावून सांगा. मग नागसेन म्हणतात की महाराज कोंबडीच्या पोटात अंडे नसेल तर पिल्लू नाही हे सिद्ध होते, कारण अंडे व पिल्लू दोन्ही परस्परावर आश्रित आहेत, दोन्ही एकत्रच राहणारे आहेत. तसेच जर नाम नसेल तर रूप असू शकणार नाही. नाम व रूप यांचे असे अविभाज्य स्वरूप अनंत कालापासून चालत आलेले आहे. आणि असं सांगल्याच्या नंतर त्या ठिकाणी राजा म्हणते आपले कथन जे काही आहे हे कथन बरोबर आहे. यानंतर जे काही संबंध आहे या संबंधात सुद्धा या ठिकाणी उदाहरण सांगितलेलं आहे की राजा म्हणते नागसेन आताच आपण अनंत काळापासून असे म्हणालात, तर हा काळ म्हणजे काय वस्तू आहे? म्हणजे आता आपण बघितलेलं आहे की अनंत कालापासून हे जे काही अविभाज्य स्वरूप आहे हे स्वरूप चालत आलेलं आहे असं नागसेन म्हणलेलं होतं. मग त्याच्यावर प्रश्न हे राजा निर्माण करते की जे काही हे काळ आहे किंवा अनंत काळ आहे, तर हे अनंत काळ म्हणजे काही एखादी वस्तू आहे का? परंतु नागसेन म्हणतात की महाराज भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ असे 3 काळ आहेत. म्हणजे या ठिकाणी काळ फक्त वस्तू नाही, फक्त ते काळ आहे असं ते सांगतात. परंतु काळ म्हणजे अगदी खरीखुरी वस्तू आहे की काय? तरी पुन्हा आणखी त्या ठिकाणी ते राजा विचारते की जे काही काळ आहे तर ही खरोखरची एखादी वस्तू आहे काय? महाराज काळ म्हणजे एक वस्तू आहे आणि नाही सुद्धा. मग या ठिकाणी नागसेन काय म्हणतात की हा जो काही काळ आहे तर हा काळ वस्तू आहे सुद्धा आणि नाही सुद्धा. मग त्यावर राजा विचारते की कोणता काळ आहे आणि कोणता काळ नाही? मग यावर नागसेन म्हणतात की महाराज पुनर्जन्माच्या दृष्टीने विचार केला असता जीव मात्राचे असे काही संस्कार आहेत की होऊन गेले, संपून गेले, आता त्याचे काहीच अस्तित्व उरले नाही, विलयास गेले, एकदम परिवर्तन झाले आहे. अशा उल्लेखासाठी काळाचे काही अस्तित्व नाही.
काही जीवमात्राचे घटक असे आहेत की ज्याच्या संस्कारापासून काही बरे वाईट परिणाम घडत असतात. म्हणजे जे संस्कार आपले फळ दाखवितात, कुठे ना कुठे प्रतिसंधी धारण करतात, त्यांच्या उल्लेखासाठी काळाचे अस्तित्व आहे. पुनर्जन्मासाठी मुक्त अरहंत ज्यांनी तेथे परनिर्वाणाचा साक्षात्कार करून घेतलेला आहे, अशासाठी काळाचे अस्तित्व नाही आणि निर्वाण प्राप्तीनंतर काळ राहील तरी कसा. आणि अशाप्रमाणे या ठिकाणी सांगलं जातं की एखादी जे काही गोष्ट घडून गेलेली आहे, संस्कार घडून गेलेले आहे, तर या ठिकाणी जे काही काळ आहे हा काळ राहत नाही आणि जे काही समोर होणार आहे त्या ठिकाणी मात्र काळ निश्चितच राहतो, असं त्या ठिकाणी नागशेर भंते सांगतात. आणि एवढं सांगण्याच्या नंतर हे सर्व काही मिलिंद राजाला पटते आणि पटल्याच्या नंतर मिलिंद राजा म्हणते की भंते नागशेर, आपण उत्तम प्रकारे समजून सांगितलेलं आहे. आणि अशाप्रमाणे जे काही लक्ष्य कारण आहेत, तर हे लक्ष्य कारण या ठिकाणी जे काही लक्ष्याप्रमाणे जे काही राजाच्या मनामध्ये जे जे प्रश्न निर्माण झाले, तर त्या पूर्ण प्रश्नाचं निराकरण या ठिकाणी नागशेर भंतेने केलेलं आहे आणि मिलिंद राजा यांना संतुष्ट केलेला आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी जे काही दुसरं प्रकरण आहे, हे दुसरा भाग या ठिकाणी संपलेला असून आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत.